नमस्कार प्रेक्षकांनो, दमदार बुधवार कमळी या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे जबरदस्त ट्विस्ट। आपण बघितलं आहे की ऋषीच्या मदतीने कमळी निर्दोष सिद्ध झालेली आहे। तर आता प्रेक्षकांनो, इकडे ऋषी अन्नपूर्णाच्या घरून कमळीला हॉस्टेलवर सोडण्यासाठी आलेला असतो। तेव्हा तो कमळीसाठी गिफ्ट आणलेलं असते ऋषीनं, पण कमळीला काही कळत नाही की ऋषी मला गिफ्ट का देत आहे। तेव्हा ऋषी म्हणतो, ठीक आहे, तुला नाही घ्यायचं नाही गिफ्ट, मीच तुला हे गिफ्ट ओपन करून दाखवतो आणि मीच तुला ओपन करून दाखवतो। तर ऋषी तिचा फॅमिलीचा फोटो कमळीला गिफ्ट देतो आणि कमळीला तो फोटो हातात घेऊन पाहते। कमळीला खूप आनंद झालेला असतो की ऋषीने इतकं छानसं गिफ्ट तिला दिलेलं असतं। त्या फोटोवरून हात फिरून आता कमळीला तो फोटो खूप आवडलेला असतो आणि कमळी त्या फोटोला मिठी मारते, जवळ घेते आणि जो फोटो दिलेला असतो त्याच्यात ऋषीची सहीसुद्धा केलेली असते। तर आता कमळी बोलते, सर, तुम्ही मला माझा फॅमिली फोटो देऊन या जगातील सर्वात सुंदर गिफ्ट दिलेलं आहे। खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते। त्या ऋषी बोलतो, आभार नाही मानायचं, तुला आवडला ना तर मग चाल। ऋषी कमळीला बोलतो, तर आता कमळी बोलते, ठीक आहे सर, मी आता हॉस्टेलवरतीच जाते। तर आता ऋषीसुद्धा घरी जाण्यासाठी निघालेला असतो। तर आता कमळी हॉस्टेलवर गेलेली असते आणि कमळी ऋषीने दिलेला फॅमिली फोटो निगीला दाखवते। आता निगीसुद्धा तो फोटो पाहून खूप खुश झालेली असते की ऋषी सरांनी इतका छान फॅमिली फोटो गिफ्ट केला। आता निगी लगेच भिंतीवर एक खिळा लावते आणि त्या खिळ्याला कमळी, आजोबा आणि सरूचा फोटो लावते। त्यानंतर इकडे त्या फोटोकडे बघून कमळी बोलते की आता आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे आजोबा, कारण आता रोज सकाळी उठून मला तुमचा फोटो पाहायला मिळणार आहे, म्हणजे आई आणि तुमचा माझे सर्व दिवस छानच जाणार आहे, असं ती फोटोशी बोलते आणि खूप आनंदी होऊन जाते। तर आता प्रेक्षकांनो, इकडे अन्नपूर्णाच्या घरी सदाशिवला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेला असतो। तर आता डॉक्टर सदाशिवच्या पायाला चेक करतो आणि सदाशिवचं ब्लड प्रेशरसुद्धा चेक करतो। अन्नपूर्णाला व राजनला बोलतो डॉक्टर, तिथे कामिनी, रागिनी आणि अनिकासुद्धा उभ्या असतात। तर आता डॉक्टर अन्नपूर्णाला बोलतो की आता सरांचा पाय खूप छान झालेला आहे, तुम्ही काय लावलं याला की हा पहिल्यापेक्षा एवढा छान झाला। खरंच आता यांचं ब्लड प्रेशरसुद्धा मी चेक केलं, ते पण ठीक आहे, आता सर एकदम ओके आहे, कारण काल यांचं ब्लड प्रेशरसुद्धा खूप वाढलेलं होतं। खरंच आता हे जे तुम्ही तेल लावलं ना, खरंच गुणकारी आहे। आता तुम्ही बाकी काहीही औषध वापरू नका, फक्त सरांना या तेलाचीच मालिश करा, फक्त त्यांना हे रेग्युलर तेलची मसाज करा, असं आता डॉक्टरांनी अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं। तर आता अन्नपूर्णा ही खूप खुश झालेली असते, कारण ती आता सदाशिवचा पाय हा ठीक झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, आता अन्नपूर्णा कामिनीला, रागिनीला आणि अनिकाला एक पनिशमेंट म्हणून काही काम सांगते, ते म्हणजे कमळीला तुम्ही स्वतः जाऊन अन्नपूर्णा निवासमध्ये लवकरात लवकर घेऊन या, असं ती कामिनीला बोलते। कामिनी अन्नपूर्णाला बोलते, मी जाऊ? मी कामिनी? तर आता अन्नपूर्णा बोलते, हो, कारण आता कामिनीने खूप मोठी चूक केलेली असते, त्यामुळे ती अन्नपूर्णाशी वादसुद्धा घालत नाही आणि अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून कमळीला आणण्यासाठी 4 व्हीलर घेऊन निघालेली असते। तर आता मात्र कामिनीला खूप राग आलेला असतो की अन्नपूर्णाने तिला कमळीला आणायला सांगितलेलं आहे। तर आता प्रेक्षकांनो, इकडे नयनतारा ऋषीला बोलते की तू मला बोलला होतास ना की तू तेव्हाच लग्न करणार जेव्हा तुझ्या बहिणीचं लग्न होणार, तेव्हा आता ऋषी तू लग्नासाठी तयार हो, कारण ऋषीची बहीणसुद्धा उभी असते ऋषी शेजारीच। तर आता नयनतारा बोलते, तुला मुलगा पाहायला येणार आहे उद्या, आता तुला मी सांगते त्या मुलाशी लग्न करावं लागणारच आहे। त्यावर आता ऋषीची बहीण बोलते, नाही, मी नाही करणार लग्न, मी तुझ्या ऐकण्यावरून का लग्न करू, मला नाही करायचं, मला आता कॉलेज करायचं आहे आणि काहीतरी शिकायचं आहे, असं ती आता नयनताराला बोलते आणि रागातच निघून जाते। तर आता नयनतारा
ऋषीला बोलते की तू तुझ्या बहिणीला समजाव आणि जो मुलगा तिला पाहायला येणार आहे त्याच्यासमोर तयार होऊन यायला तिला सांग. तर आता ऋषी बोलतो ठीक आहे मॉम, मी तिला समजावून सांगतो. तर प्रेक्षकांनो, आता कामिनी, रागिनी आणि अनिका या अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून कमळीला आणण्याकरता तिथं हॉस्टेलवरती पोहोचलेल्या असतात. तर आता अनिका रागिनीला बोलते, आजी, ग्रॅनी, अन्नपूर्णाने आपल्याला असं कमळीला आणण्यासाठी सांगितलं आहे आणि तू काहीही केलं नाही आहेस. त्यावर रागिनी बोलते, बाळा, जोपर्यंत अन्नपूर्णाची मोठी नात मिळत नाही, 6 महिन्यात तिनं शोधलं नाही तर सर्व प्रॉपर्टी ही तुझ्या नावावरती होणार आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा आणि सदाशिव सोबत काय करायचं हा प्लॅनसुद्धा मी बनवून ठेवलेला आहे. म्हणून आता शांत राहा, कारण जोपर्यंत प्रॉपर्टी नावावर होत नाही तोपर्यंत आपल्याला अन्नपूर्णाचं ऐकावंच लागणार आहे. तर आता कामिनी बोलते, ड्रायव्हर, जा आणि त्या कमळीला घेऊन ये. तर आता ड्रायव्हर हा कमळीला कमळीला शोधलेलं असतं आणि कमळीला आणण्याकरता निघालेला असतो आणि कमळीला भेटून बोलतो की मी कामिनी देवीचा ड्रायव्हर आहे. मला कामिनी देवी तुम्हाला घेण्यासाठी हॉस्टेलच्या बाहेर थांबलेल्या आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. त्यावर निगी आणि कमळी ड्रायव्हरला बोलते की आम्ही कुठेही येणार नाही आहोत, तुम्ही जा आणि कामिनी देवीला सांगा. आता कमळी आणि निगीने असं बोलल्यावर ड्रायव्हर आता लगेच कामिनीला जाऊन सांगतो की कमळी आणि निगी तुमच्यासोबत येण्याकरता नाही म्हणताय. तर आता ना इलाजाने कामिनी आणि अनिका कमळीला स्वतः घेऊन येण्यासाठी हॉस्टेलवर जातात. तर आता पहा प्रेक्षकांनो, जो कमळीच्या आईवडिलांचा, कमळीच्या आजोबाचा आणि कमळीच्या आजोबाचा आणि कमळी आणि सरूचा फोटो भिंतीवर लावून ठेवलेला असतो, त्याच्यावर ऋषीची सहीसुद्धा असते. तर आता त्या आतमध्ये गेल्यावर अनिका बोलते, ग्रॅनी, बघ ना, बघ, या फोटोवरती ऋषीची सही आहे. बघ ना, ऋषीने कमळीला फोटो गिफ्ट दिला आहे. तर आता प्रेक्षकांनो, कामिनी तो फोटो बघणार का? कामिनीला कमळीचं सत्य कळणार का? तर आता कामिनीही सरूला ओळखणार का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरती एक दिवस समोरचे कमळी या मालिकेचे एपिसोड पाहायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.